प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक. सोलापूर. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक आणि पूर्वनियोजित होता. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असे सांगत सोलापूर येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या दीपक काटेसह त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने केली. अन्यथा अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे तीव्र निषेध करतो. कारण का की आज जे बहुजनासाठी लढणार आहेत गायकवाड साहेब, त्यांच्यावर हा हल्ला झाला खरंच निंदनीय आहे. त्यासाठी आता आम्ही SP ला अर्ज दिलाय, निवेदन दिलं की त्याच्यावर कडक कारवाई झाली. आज आमच्यावर आंदोलन केलं, 328, 307 गुन्हा दाखल केला. याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत पाटलावर जेव्हा शाहीफेकी झाली, त्या शाहीफेकी झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा 328, 307चा दुसरा तशा प्रकारचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि आम्हाला एवढंच सांगायचं, आज जर आमच्या त्याच्यावर गुन्हे दाखल केले, जर जामीन झाला, तर आज आम्ही आमच्या आज बैठकीत ठरणार की जी पहिली सभा कुठं होईल त्या अक्कलकोटमध्ये होईल. निषेध सभा जर झाली तर पहिले अक्कलकोटमध्ये होईल. अक्कलकोटमधनं सर्व जिल्हाभर बंदचं नियोजन करण्यात येणार आहे, एवढंच मी सांगतो. अधीक्षकांना निवेदन दिलंय, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे, काय सांगा? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठाच्या वतीनं आम्ही आमचे ज्येष्ठ सगळ्यांचे सल्लागार आमचे दिलीपभाऊ कोल्हे असू द्या, फंड असू द्या, आमचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या वतीनं आम्ही SP निवेदन, हे विषय आमचा की काल जन्मेजय भोसले यांच्या सत्कारासाठी आलेला असताना सोबत पत्नी असताना या गुंडाने हल्ला केला. हा गुंडच आहे, ज्या गुंडाच्या बरोबर रिव्हॉल्वर मिळाला, 28 कारतूस मिळाले, त्याच्यावर अनेक मर्डरचे केसेस आहेत. अशा गुंडाला जर पोलीस संरक्षण देऊन जर पोलीस सोडत असतील तर त्याला आम्ही पोलीस खात्यात तर जाब विचारणारच आहे. परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर ते 30 वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या, सर्व समाज असू द्या, सर्व 18 पगड समाजावतीनं आम्ही निषेध तर करतोच. परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे, गृह खात्याचा त्याला पाठिंबा, त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे. मला तर असं कळलं भाऊ की त्याची जामीनसुद्धा झालेली आहे. जर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये 2-3 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अक्कलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे. छत्राचे प्रमुख जन्मेजय भोसले यांच्या सत्कारासाठी सपत्नीक उपस्थित असताना काही हल्लेखोराने दीपक काटे नावाच्या भ्याड हल्लेखोराने, गुन्हेगाराने आमचे प्रवीणदादा गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे आमचे राज्याचे अध्यक्ष, जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, गेले 30 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात. 18 पगड समाजाला त्यांनी प्रबोधन करतात, उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे. परंतु अशा माणसावर कुठला तरी एक गुंड, ज्या स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, आम्ही पण हिंदुत्ववादी आहे, भडव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, आपला सोलापूर जिल्हा समर्थ आहे. ज्या इंग्रजांना पळवलेला हा सोलापूर आहे, भडव्या तुझी काय गरज आहे? मला वाईट याचं वाटतं, मी सुद्धा आंदोलन केलं, एका अधिकाऱ्यावर शाही फेकली तर माझ्यावर 328 दाखल केलं. परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भडव्याला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात. ज्या माणसाला लघुशंका पाजवायला पाहिजे अशा माणसाला दूध पाजतात. कुठं तर पोलीस खात्याच्या वर आमचा संशय आहे, आमचा नाही महाराष्ट्राचा संशय आहे. गृह खात्याने अशा भांडगुळ्याला पकडून जर वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषावर, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांवर जर तुम्ही जर अशा पद्धतीने हल्ले करून जर गुन्ह्यात तुम्ही दाबत असाल तर या सोलापूर शहरातला सर्व मराठा समाज बांधव, सकल मराठा असू द्या, मराठा क्रांती असू द्या आणि 18 पगड समाजाला घेऊन आम्ही आमची संध्याकाळी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आमची दिशा ठरणार आहे. आणि आम्ही SP निवेदन दिलो, पण SP सुद्धा जर काळबेरं केलं तर आमचं पुढील भविष्य आमच्या सर्व पदाधिकारी म्हणून ठरवणार आहे. सुनियोजित कट होता. मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीणदादा गायकवाडांवर जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती, ही गुन्हेगारांना पोचणारी होती. ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटलांवर हल्ला झाला, त्यांच्यावर काळी शाई फेकली, त्यावेळेस त्या आरोपीला 307 लावला. आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा, इंदापूरहून आला म्हणून, तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन देऊन सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत, ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावलेत
त्याच कलमाने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना 307 खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे. साधं पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही, पीआयने तर पार त्या आरोपींना दूध पाजलंय. हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा आणि याच्यावर जर वेळेवर कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेमुदत बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही. सीपी साहेबांना निवेदन दिलंय. आता माऊली पवारने जे सांगितलं, प्रतापने जे सांगितलं, शाही पिकली तर 326 327 लागते. त्यांना मारहाण केली, कपडे पाडले आणि त्यांचे सौभाग्यवती बरोबर गाडीतून खाली उतरणे ही निंदनीय बाब आहे. आणि अशा लोकांना जे गुन्हेगार आहेत त्याच्याकडे कारतूस सापडते, त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडते आणि त्याला जर पीआय जर दूध पाजेल असेल तर आपल्यात म्हण आहे की सापाला दूध पाजायची जात आहे. तर या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्याच्यावर जर 307 असेल, आत्महत्या करण्याचा कट असेल, या सर्व घटनेची नोंद पोलिसांनी घ्यावी. अन्यथा आमचा आज संध्याकाळी बैठक आहे, त्यातून पुढची दिशा काय करायची आणि पोलीस खात्यानं त्याच्यावर काय केलंय त्याच्यावर आम्ही विचार विनिमय करून पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतोय.